श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 14 जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तर पहा, यंदा मकर संक्रांतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. कारण यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आलेली आहेत आणि म्हणून या मकर संक्रांतीचे अजूनच महत्त्व जे आहे तर ते वाढलेले आहेत. या पौष महिन्यात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, ज्याला ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांती म्हणतात आणि यानंतर देवदेवतांचे दिवस सुरू होतात असे मानले जाते. मकर संक्रांतीचा दिवस हा इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दारे देखील उघडतात आणि म्हणून या काळात केलेले स्नान, दान, जप, उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरत असतात. पुराणिक कथेनुसार या संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून हा दिवस वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्नान करून दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आध्यात्मिक शुद्धी होते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीचा दिवस अशा लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो ज्यांच्या जन्मकुंडलीत शनीची स्थिती चांगली नसते किंवा ज्यांचा सूर्यग्रह कमजोर असतो. ज्या राशींवर सध्या 7.5 सुरू आहे, ज्या लोकांच्या आयुष्यात 7.5 किंवा वाईट भोग सुरू आहे, तर त्यांनी या दिवशी दान पुण्य अवश्य करावे. ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की शनी ग्रह कर्म आणि शिस्त यांचे प्रतीक आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण आपले कर्म सुधारण्याचा आणि जीवनाची दिशा बदलण्याचा संकेत देतो. जेव्हा एखादी व्यक्ती ग्रहांच्या त्रासामुळे त्रस्त होऊन ज्योतिषाकडे जाते तेव्हा ज्योतिषही त्याला त्याचे भाग्य सुधारण्यासाठी काही उपाय सांगतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आपल्याला आपले भाग्य सुधारण्यासाठी, आपल्या आयुष्यात असणारी गरिबी दरिद्रता ही दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. आणि म्हणून उद्या बुधवार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत 1 रुपयांचे नाणे इथे ठेवा. घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी ही 24 तासात संपेल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि या संक्रांतीचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर हे 1 रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत, हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उद्या प्रत्येकाने मकर संक्रांतीला तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरीही चालेल, पण हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचाच आहे. जर तुम्ही उद्या हा उपाय जर केला तर तुमचे नशीब बदलू शकते. हा उपाय केल्याने तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होते. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायाने अनेक प्रकारचे यश मिळू शकते. तसेच या उपायाने आपल्या कुंडलीत असणारे सर्व दोष, शनिदोष, सूर्यदोष किंवा पितृदोष हे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात. आता हा उपाय आपल्याला उद्या संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वेळेत करायचा आहे, अगदी सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप चांगले फरक जाणवतील. जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज तुमच्याकडनं फिटलं जात नाही,
जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील. कष्ट प्रयत्न करूनही घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल, किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे, तो चांगला चालत नाही, तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या, पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी खास करून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. हे काम तुम्हाला उद्या करायचंच आहे. बघा, एक तांब्याचा कलश घ्या, एक छोटा लोटा असला तरीही चालेल, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं, पांढरे तीळ टाकायचे, हळद, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर फुलांच्या पाकळ्या टाकून ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं. दोन्ही हात जोडून सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे की तुझ्या कृपेने घरातील गरिबी, दरिद्रता, दुःख, संकट दूर होऊ दे आणि तुझा आशीर्वाद असाच वर्षानुवर्ष माझ्यावरती राहू दे, अशी मनोभावे प्रार्थना करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे. घेताना चांगलं नाणं घ्या आणि 1 रुपयांचंच घ्यायचं आहे. 5 रुपयांचं आहे ते घेऊ का असं अजिबात नाही. 1 रुपयाचंच नाणं तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. यानंतर तुम्हाला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत. जे पांढरे तीळ असतात ना ते घ्यायचे आहेत आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे. आपण तिळगुळाचा लाडू बनवतो तसा तुम्हाला तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा लाडू तुम्हाला बनवायचा आहे. आणि त्या लाडू बनवत असताना त्या लाडूमध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं घालायचं आहे. म्हणजे बघा, आपण संक्रांतीला तिळगुळाचे लाडू बनवतो, तर ते लाडू बनवत असताना त्यामध्ये 1 रुपयाचं एक नाणं घालून त्याचा छोटा एक लाडू तुम्हाला तयार करायचा आहे. आणि यानंतर हा लाडू तुम्हाला घेऊन कुठे जायचा आहे, तुमच्या घराजवळ जिथे कुठे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल, तर तिथे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा लाडू जो आहे तर तो अर्पण करून यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही. सरळ लाडू बनवायचा आहे, मंदिरात घेऊन जायचं आहे, तिथे अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे, जी काही गरिबी आहे, जी काही दरिद्रता घरामध्ये आहे, तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. आता प्रत्येक गावामध्ये बघा एक तरी देवीचं मंदिर असतंच. असं एकही गाव नसेल की तिथं देवीचं मंदिर नाही. जर तुमच्या गावात देवीचं मंदिर नसेल तर मग एखादं देवताचं मंदिर असेल, खंडोबाचं असेल, विष्णूंचं असेल किंवा गणपती बाप्पांचं असेल, कोणत्याही देवताच्या तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा लाडू ठेवला तरीही चालेल. परंतु शक्य असेल तर देवीच्या मंदिरामध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बघा, तीळ जे असतात ना ते दारिद्र्य नाशक मानले जातात. तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंपासून झालेली आहे. संक्रांतीचा सण हा तिळाशिवाय अपूर्ण मानला जातो. आणि जेव्हा आपण असा लाडू मंदिरामध्ये दान करतो, या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे. आणि असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती गुप्त दान करतो, म्हणजे कोणालाही न सांगता दान करतो, तेव्हा त्या दानाचं त्या व्यक्तीला अनेक पटीने फळं प्राप्त होत असतं. आणि म्हणून हा उपायसुद्धा आपल्याला गुप्तपणे करायचा आहे, कोणालाही सांगायचं नाही. घरातली व्यक्ती सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करत असताना सांगायचा नाही. आणि लाडू मंदिरामध्ये ठेवला की इकडे तिकडे कुठेही जायचं नाही, सरळ तुम्हाला घरी यायचं आहे. आणि यानंतर जी काही तुमची पुढची कामं आहे तर ती तुम्हाला करायची आहेत. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही उद्या मकर संक्रांतीला नक्की करून पहा. आपल्या शिवपुराणात जो आहे ना तो हा उपाय सांगितलेला आहे. आणि अनेक जणांनी संक्रांतीला हा उपाय केलासुद्धा आहे. त्याचं फळ जे आहे तर ते सुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर जर तुम्हाला शनी दोषाचा त्रास होत असेल, तुमच्या कुंडलीमध्ये शनी, राहू, केतू असे कोणतेही दोष असेल, तर तुम्हाला उद्या शनिदेवाच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत. असं जर तुम्ही उद्या केलं तर शनी दोषाचा त्रास, जो काही वाईट प्रभाव आहे तर तो कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, तुम्हाला पूर्वजांच्या शापापासून सुटका मिळवायची असेल, तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करायचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पापांचे परिणाम हे कमी होतात. पितृदोष हा देखील दूर होतो.
म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल, घरातील गरिबी ही दूर करायची असेल तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गूळ तुम्हाला दान करायचं आहे. असं केल्याने धनप्राप्तीचा मार्ग हा मोकळा होतो, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या मकर संक्रांतीला आवर्जून करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.